काही पॅसेंजर एवढे चांगले असतात ना की असं वाटतं आपल्याला देवच भेटला, पण काही पॅसेंजर एवढे थर्ड क्लास क्वालिटीचे असतात त्यांच्याबद्दल काय बोलायचं कळतच नाही. तर मला ना सगळ्याच पॅसेंजरला एक गोष्ट सांगायची आहे की असं नका करत जाऊ तुम्ही. कारण मी मगाशी ना मुलुंडला होतो आणि मला ट्रिप मिळाली आपली ठाण्याची. तर मी ती उचलली आणि मी गेलो त्या लोकेशनवर, गेलो पिकअप लोकेशनवर. आणि तिथे पोहोचल्यानंतर ना बराच वेळ 10-15 मिनिटं मी तिथे थांबलो. पॅसेंजरला मेसेज केला, पॅसेंजरने रिप्लाय दिला की येतोय म्हणून. तरी त्यांच्यासाठी मी 10-15 मिनिटं थांबलो. तर त्यांनी मला परत मेसेज केला की मी सी विंग जवळ उभा आहे. तर मी ऍक्च्युली डी विंग जवळ उभा होतो, कारण लोकेशनमध्ये तेच लिहिलं होतं डी विंग. तर त्यांनी मला मेसेज करून सांगितलं मी सी विंग जवळ आहे. तर मी सी विंग जवळ गेलो आणि त्यांना फोन करून सांगितलं की मी आलोय. तर ते बोलले मी पण तिथेच आहे. तर ते मला बोलले की मी खाली आहे, खालच्या साईडला आहे पार्किंगला, सी विंग जवळ, तिथे या बोलले मला. तर मी परत तिकडे गेलो आणि तिथे पोचलो. तसं कस्टमरने म्हणजे पॅसेंजरने कॅन्सल केली ट्रिप. असं नका करत जाऊ मित्रांनो, कारण कसं आहे माहिती आहे का, वेळ वाया जातो फुकट. एवढी मोठी गोष्ट नाहीये ही, पण कसं वेळ पण वाया जातो आणि हा धंद्याचा टाइम असतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो असं नका करत जाऊ. म्हणजे तुम्ही जर मला जर त्या पॅसेंजरने कॉल करून सांगितलं असतं किंवा भेटून सांगितलं असतं की बाबा मी कॅन्सल करतोय ट्रिप, तर मी काही नसतो बोललो. ठीक आहे, करा तुम्ही कॅन्सल, पण असं नका करत जाऊ. म्हणजे हा जो पॅसेंजर आणि ड्रायव्हर मधलं जे नातं आहे ना, त्याच्यामध्ये या काही पॅसेंजरमुळे म्हणजे असं हे वाईट हे विचार येतात प्रत्येकाच्या मनात. म्हणजे आता रिक्षावाल्यांच्या किंवा काही ड्रायव्हर असतील त्यांच्या मनात. तर असं नका करत जाऊ.